नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ हा MPSC कंबाईन ग्रुप सी मध्ये असणाऱ्या स्किल टेस्ट बद्दल असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. नंबर 1, कट ऑफ कधी लागेल? नंबर 2, मराठी टायपिंग पास करण्यासाठी योग्यता काय आहे? नंबर 3, मराठी टायपिंगचा सराव कसा करावा? नंबर 4, मराठी स्किल टेस्ट पास कशी करावी? नंबर 5, स्किल टेस्ट कधी असणार? या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न जो सर्वांच्या मनामध्ये पडलेला आहे तो म्हणजे स्किल टेस्टसाठी रिझल्ट कधी लागणार आहे आणि अजून किती दिवस प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मित्रांनो, लवकरच रिझल्ट लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. आता दुसरा प्रश्न पाहूया, तो म्हणजे मराठी टायपिंग पास करण्यासाठी योग्यता काय आहे. तर 20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्ध पत्रकानुसार मराठी टायपिंगला 1500 कीस्ट्रोक असणार आहे. 1500 कीस्ट्रोकमध्ये जेवढे शब्द बसतील त्या शब्दापैकी 7% चुका माफ हे झालं अराखीव पदासाठी आणि 10% चुका माफ हे असणार राखीव पदासाठी. समजा पहिल्या 1500 कीस्ट्रोकमध्ये जर 236 शब्द तयार होत असतील तर अराखीव उमेदवारासाठी 17 शब्दांच्या चुका माफ म्हणजे 219 शब्द बरोबर टाईप करणे आवश्यक आहे. राखीव उमेदवारासाठी चुका माफ असणार आहे म्हणजे 212 शब्द न चुकता टाईप करणे आवश्यक आहे. आता तिसरा प्रश्न तो म्हणजे मराठी टायपिंगचा सराव कसा करावा. जर तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये सराव करत असेल तर मराठी फोटीचा उतारा हा 6.5 मिनिटात मारण्याचा प्रयत्न करा. मराठीचा उतारा हा टाईप करत असताना स्पीड आणि ॲक्युरेसी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. जास्त चुका नाही होणार याची काळजी घ्या. बॅकपेजचा वापर कमीत कमी करा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आयोग जेव्हा तुमची टायपिंग टेस्ट घेईल तेव्हा तिथला वातावरण पाहून आपली स्पीड थोडीफार कमी होते. म्हणून आधीच मराठी फोटीचा पॅसेज 6.5 मिनिटांमध्ये मारण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही घरी प्रॅक्टिस करत असाल तर बरेच ऑनलाईन मार्ग त्यासाठी उपलब्ध आहे. एक म्हणजे टायपिंग बडी. ही एक साईट आहे ज्यामध्ये MPSCच्या आयोगासारखा इंटरफेस दिलेला आहे. टोटल 1500 कीस्ट्रोक तसेच टोटल शब्द दिले गेलेले आहे. आता नंतरचा प्रश्न तो म्हणजे स्किल टेस्ट पास कशी करावी. मित्रांनो, यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त चांगला रिझल्ट येईल. टायपिंगचा सराव करत असताना स्पीड आणि ॲक्युरेसी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जास्त चुका होणार नाही याची काळजी घ्या. बॅकपेजचा वापर कमीत कमी करा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की जमेतक तुम्ही प्रॅक्टिस ही इन्स्टिट्यूटमध्येच करा. तिथलं वातावरण तुम्हाला घरी नाही मिळणार. आता शेवटचा प्रश्न, स्किल टेस्ट कधी असणार. मित्रांनो, स्किल टेस्ट ही जूनमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. कारण आता काही दिवसात निकाल जाहीर होतील आणि त्यानंतर जास्तीत जास्त 20 ते 25 दिवस तुम्हाला स्किल टेस्टसाठी मिळणार आहे. तर मित्रांनो, घाबरू नका. स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा आणि जोरात प्रॅक्टिस सुरू ठेवा. स्किल टेस्ट पास केल्यास तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबपासून कोणी थांबवू शकत नाही. काही शंका वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की कळवा. चला तर भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद.